छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. किंवा धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. अशा आरोळ्या जर लागू लागल्या तर सारा आसमंत दुमदुमून जातो, इतक्या जोरात आरोळ्या दिल्या जातात. अर्थात हा आपल्या छत्रपतींच्या कर्तबगारीमुळं, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या मनातलं प्रेम दर्शवण्याचा हा भाग. याच छत्रपती शिवरायांबद्दल प्रचंड मेहनत घेऊन त्यांच्या संपूर्ण जीवनाचा अभ्यास करण्यात स्वतःचं जीवन व्यतीत केलेली एक महाभूती, एक चांगला माणूस, गजानन भास्कर मेहेंदळे. फक्त शिवछत्रपतींचा इतिहास, प्रत्येक गोष्टीत पुरावे हुडकायचे आणि पुराव्यानिशीच लिहायचं, हा शिरस्ता शेवटपर्यंत पाळलेली ही एक इतिहास संशोधक व्यक्ती. आणि जे काही अभ्यास केला, जे काही लिहिलं शेवटच्या श्वासापर्यंत, ते फक्त पुराव्यानिशी लिहिलं. त्यामुळं कोणाचाही त्यांच्या लेखनाच्या विरुद्ध आवाज उठवण्याची पात्रता नाही किंवा कोणीही आवाज उठवू शकणार नाही, उठवला नाही. गजानन भास्कर मेहेंदळे यांना तसं पाहिलं तर त्यांनी जे महान कार्य केलं, जी काही स्वतःच्या जीवनात तडजोड केली या कार्यासाठी, त्या अनुषंगाने त्यांना म्हणावं तेवढं महत्त्व दिलं गेलं नाही असंच म्हणावंसं वाटतं. अशाच अनंत माणसांच्या यादीत आज हा अनंतात विलीन झालेला एक इतिहास संशोधक त्या रांगेत पुन्हा जाऊन उभा राहिला. अनेक लोक आहेत असे ज्यांनी स्वतःचा संसार पाहिला नाही, स्वतःचा पैसा पाहिला नाही, परंतु समाजाला काहीतरी देत देत आयुष्य काढलं. कोणत्या तरी संशोधनासाठी झिजले, कोणी काही लेखनासाठी झिजला, कोणी काही इतर कामात झिजला. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचं सगळं योगदान दिलं. पण या माणसांची जिवंत असताना दखल घेतली गेली नाही. असाच समाज कृतज्ञपणे का वागतो, हा मोठा प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत निर्माण होतो. तोच प्रश्न गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या बाबतीत सुद्धा निर्माण झाला आहे. तसं पाहिलं तर इतिहास संशोधन मंडळाकडं अतिशय नगण्य अशा मानधनावर त्यांची गुजराण चालू होती. नशीब चांगलं की एक चांगला मित्र असणं किती महत्त्वाचं असतं असं आपण नेहमी म्हणतो. त्याच पद्धतीने सन्माननीय गजानन भास्कर मेहेंदळे यांना माजी खासदार प्रदीप रावतजी आणि त्यांच्या पत्नी आशा रावतजी यांनी खूप मैत्रीपूर्ण वागून त्यांना हात दिला आहे सतत, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. त्याच्यामुळं त्या बाबतीतच फक्त नशीबवान ठरलेले गजानन भास्कर मेहेंदळे हे शिवछत्रपतींचा अभ्यास करून त्याच्यावरती विपुल लेखन केलेली व्यक्ती, एक थोर साहित्यिक, तो आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. पण तो जिवंत असेल तोपर्यंत समाजाने त्याची विशेष दखल न घेणं आणि सगळं काही सरकारने केलं पाहिजे अशा व्यक्तींसाठी, अशा प्रवृत्तीने माणसांनी जगत राहणं हे नित्याचीच बाब होऊन गेली आहे. आज गजानन मेहेंदळे यांच्यापूर्वी अशी अनेक माणसं आहेत ज्यांनी खरोखर देशाचं नाव रोशन केलं, ज्यांनी खरोखर मानवी आयुष्य जेवढं मिळालं तेवढं सगळं तडजोडी करत एखादं संशोधन करण्यात घालवलं. स्वतःची जी काही संपत्ती होती, स्वतःची कमाई होती, ती सगळी लावली, समाजासाठी लावली. पण जिवंत असताना अशा माणसांना कोणीही विचारलं नाही. आज तामिळनाडूमधील एक उदाहरण आहे. केवल सुंदरम नावाची व्यक्ती आहे.
पूर्ण आयुष्यभर कमावलेली प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम आणि दर महिन्याला मिळणारी त्याची 30 ते 40 हजार पेन्शन ही सगळी त्या समाजासाठी देणारा हा व्यक्ती आहे. एका पुरस्कारात त्याला मिळालेले 30 लाख रुपये एका झटक्यात त्यांनी समाजासाठी देऊन टाकले. परदेशातला पुरस्कार आहे. तसं पाहिलं तर रजनीकांत या तामिळनाडूच्या सुपरस्टारनी, ज्याला तिथले लोक देव मानतात, त्यांनी त्याची दखल घेतली. त्याला आपल्या बंगल्यात आणून ठेवलं. इथून तू कुठे हालायचं नाही, तुला मी सांभाळेन, तुझ्याकडं मी बघेन, चांगलं व्यवस्थित राहा, बास झालं, समाजकार्य खूप केलं, असं बजावून अगदी रागाने प्रेमाने त्यांना त्यांच्या घरी आणून ठेवलं होतं. पण तिथूनसुद्धा ते निघून गेले. पुन्हा आपल्या त्याच 12x12च्या खोलीत जाऊन तामिळनाडूमध्ये त्यांचं समाजकार्य अव्याहतपणे, फक्त अंगावरचा एक कपडा आणि वाळत टाकलेला एक कपडा, 2 कपडे वापरणारा हा केवळ सुंदरम केवळ समाजाला सगळा पैसा देत राहतोय, समाजहितासाठी जगतोय. त्याची दखल कुठेतरी कोणीतरी समाजाने पण घेतली पाहिजे. अशा लोकांना काही कमी पडू नये म्हणून काही लोकांनी पुढं आलं पाहिजे असं वाटतं. पण तुम्ही काय आणि आम्ही काय? आपल्याला तर केवळ सुंदरम बनता येत नाही. चला, एक 2-4 संस्थांना वर्षाकाठी एक 10-15 हजार रुपये देणगी दिली की आपलं काम संपलं. अशा मानसिकतेतनं तुम्ही आम्ही सगळेच जगत आलो आहे, जगतोय. त्यामध्ये आता जुन्नरचं एक उदाहरण देता येईल. जुन्नरमध्ये जितके म्हणून आदिवासी पाडे आहेत त्या ठिकाणी आता त्या आदिवासी बाईला कोणते नियम, कोणते कायदे आणि कोणतं काय प्रिकॉशन घेणं काय माहीत असणार हो. कितीही जागृती करा त्या समाजामध्ये. दरवर्षी पाळणा हालायचा तो हालतो झोपड्यांमधनं, पाड्यांमधनं, आणि मग ती बाळणपणाला कुठे दवाखान्यात येत असतात का? सिझेरियन होतं का त्यांचं? मग कोणीतरी वस्तीवरची एखादी बाई बाळणपण करते. अशी एक बाई जुन्नरमध्ये आहे. आणि ती म्हातारी बाई बिचारी 60-65 ओलांडलेली बाई 10,000 डिलिव्हरी केल्यात तिने तिच्या तरुण वयापासनं. तिचं हे कार्य अव्याहत चालू आहे. मग ती आज जिवंत आहे तोपर्यंत तिच्या कार्याची दखल घेणार का ती मेल्यावर तिचा पुतळा बसवण्यात स्वारस्य वाटणार? समाजाचं नक्की काय चाललेलं असतं? एक समाज म्हणून तुम्ही आणि आम्ही नक्की काय करतो? नक्की कसं वागलं पाहिजे? स्पोर्ट्सचं उदाहरण घ्या. आपल्या भारत देशामध्ये क्रिकेट हा एक खेळ सोडला तर इतर खेळाचे खेळाडू तेवढी संपन्नता, तेवढी सधनता, तेवढी पुरस्काराच्या रकमा कुठल्या खेळातल्या खेळाडूला मिळतात हो? इंडियन क्रिकेट टीममध्ये 16 प्लेयरमध्ये सिलेक्शन होणारा 16वा एक्स्ट्रा प्लेयर घ्या आणि हॉकीचा इंडियाचं प्रतिनिधित्व करत कॅप्टन्सी गाजवलेला एक हॉकीपटू घ्या. प्रचंड मोठी दरी आहे हो दोघांच्या राहणीमानात, दोघांना मिळणाऱ्या पुरस्काराच्या रकमांमध्ये. पुरस्कार डिक्लेअर केले जातात इतर स्पोर्ट्समनला क्रिकेट सोडून, पण ते मिळेपर्यंत 10 ते 15 वर्ष त्यांना खेटे मारावे लागतात. असंही मी एका स्पोर्ट्समनकडनं ऐकलं आहे, हू हॅड प्लेड फॉर इंडिया, नॉट फॉर क्रिकेट बट फॉर अदर गेम. मग ही शोकांतिका ही कशी संपणार? जी माणसं अशी कार्य करतायत जे तुमच्या कल्पनेच्या पलीकडचं कार्य आहे, तुम्ही स्वप्नातसुद्धा मी हे कार्य केलं असं स्वप्न पण तुम्हाला पडणार नाही, आम्हाला पडणार नाही, अशी कार्य करणारी ही जी मंडळी आहेत आज भारतामध्ये शेकडो असतील. वेगळ्या वाटेने जाणारी ही माणसं, थोडी माणसं तुम्हा आम्हाला आता पद्म पुरस्काराच्या वेळेस जी काही चित्रफित आपण बघितली त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पण ते चित्र आजकाल गेली 2-4 वर्ष दिसतं आहे की जे वेगळ्या पद्धतीने एक वेगळं काम, काहीतरी त्यांनी मोठं काम उभं केलं, करत आहेत. आणि त्यांच्याकडं प्रचंड स्वतःची गरिबी असतानासुद्धा ते या समाजकार्यासाठी झटत आहेत. अशी माणसं हुडकून काढली गेली. नशीब की भारत सरकारची माणसं त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली. मनात आणलं ना तर सरकार काहीही करू शकतं, हेच सिद्ध झालं आहे. मग सरकारने अशा लोकांसाठी नक्की काही ना काही करतील सरकारातली माणसं. पण त्याच्यासाठी सुद्धा छाताडात हृदय असलेली सन्माननीय यशवंतराव चव्हाणांसारखी माणसं राजकारणात आज किती उरली आहेत? एक सुप्रसिद्ध किस्सा आहे.
सन्माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या बाबतीतला, ते जेव्हा आपल्या त्या सरकारी निवासस्थानात दिल्लीमध्ये राहत होते त्यावेळेस घडलेला किस्सा आहे. त्यांच्या निवासस्थानात सरकारी बंगल्यामध्ये त्या बाग बगीच्यामध्ये मोसंबीची काही झाडं होती. त्यांच्या एका शिपायाने 10-12 मोसंबी न विचारता नेली. दुसऱ्या शिपायाने येऊन कानात चुगली केली यशवंतरावांच्या बायकोकडे. त्यांची पत्नीसुद्धा घाबरत घाबरत लॉनवर जेव्हा त्यांना चहा घेऊन गेली तेव्हा तिने हा किस्सा त्यांना सांगितला. तिला वाटलं आता साहेब चिडतील आणि त्याला बोलवून काय असेल ती शिक्षा करतील. ज्याने चुगली केली तोही लांबून बघत होता. त्यालाही वाटलं आता आपल्या मित्राला शिक्षा होणार. जाऊ दे, एकदा शिक्षा झाली पाहिजे म्हणजे मग तो असं करणार नाही असं त्याच्या मनात येतं आहे. तेवढ्यात आपल्या चव्हाण साहेबांनी त्या शिपायाला हाक मारली, चुगलखोर शिपायाला हाक मारली आणि त्याला सांगितलं त्याला बोलवून आण जरा. तो तसा आनंदात त्याला बोलवायला गेला ज्याने मोसंबी नेली होती. यशवंतराव चव्हाणांनी त्याला जवळ बसवून घेतलं, त्यालाही चहा पाजला आणि त्याच्या कानात विचारलं, घरात कोण आजारी आहे का? तसं त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो शिपाई डोळ्यात पाणी लपवण्याचा प्रयत्न करत बोलला, हो साहेब, आई आजारी आहे, गेले 10-15 दिवस आजारी आहे. तेव्हा यशवंतराव चव्हाण त्याला म्हणाले, तुला हवी तेवढी मोसंबी रोज घेऊन जात जा, आईची काळजी घे, औषधोपचारासाठी काही पैसे हवे असतील तर ते पण घेऊन जा, मी पत्नीकडे देऊन ठेवतो. अशी छाताडामध्ये माणूस फोन घेऊन जगणारी हे राजकारणातली मंडळी होती तशी आता आहेत का हो? बोटावर मोजण्या इतकी असतील. मग त्यांचं वर्चस्व चालून अशा काही समाजासाठी झटणाऱ्या, समाजासाठीच जगणाऱ्या, स्वतःचं काहीही न पाहणाऱ्या माणसांसाठी हे सरकार काही करू शकेल का? आता त्या जुन्नरमधल्या या 10,000 बाळंतपणं करणाऱ्या बाईचं हे कार्य काही थोडं आहे का हो? साधं एक डिलिव्हरी करायची म्हणली तर शहरातल्या बाईला आपण कितीतरी मोठा फॉलोअप घेतो, त्यानंतर परत सिझेरियनचा खर्च करतो, त्यानंतर परत 2-3 महिने घरात काळजी घेतली जाते, किती पैसा आपण ओततो. आजकालच्या जगात तर 1,00,000-2 लाख शिवाय तर डिलिव्हरी होत नाही. अशा परिस्थितीत एक आदिवासी पाड्यातली बायकांची अगदी मोफत सेवा देणारी ही जी सुईण म्हणतो आपण, तिचं कार्य महान नाही आहे का? मग ते ती जिवंत असताना मोजायचं का ती गेल्यावर मोजणार? असे प्रश्न निर्माण झाले नाही पाहिजेत. समाजामध्ये अशी काहीतरी क्रांती झाली पाहिजे. ज्या ज्या समाजातल्या घटकांना अशा व्यक्तींची काही माहिती समजते त्यांनी ती शासन दरबारी पोहोचवली पाहिजे. त्यांच्यासाठी झटणाऱ्या काही संस्था उभ्या राहिल्या पाहिजेत. संस्था हा शब्द आला की बाकीच्या गोष्टी त्याला चिटकून येतात. म्हणून काही लोकांनी संस्था न काढता झगडणं अशा लोकांसाठी हेच योग्य होईल असं मला वाटतं. हरिश्चंद्र बिराजदार कुस्तीपटू, कुस्ती हा सुद्धा स्पोर्ट्स आहे ना, हा सुद्धा एक खेळ आहे ना. मग त्यांनी सतपालला हरवलं. सतपालच्या राज्यात तो जेव्हा अगदी भारतचा टॉपला होता कुस्तीपटू म्हणून, त्याला आपल्या या महाराष्ट्रातल्या हरिश्चंद्र बिराजदार यांनी हरवलं. मग सरकारने त्यांच्यासाठी काय केलं? सतपालला संचालक पदाची नोकरी दिली होती त्यांच्या राज्य सरकारने. तो संचालक पदावरचे सर्व सुख सोयी उपभोगत होता आणि हरिश्चंद्र बिराजदार यांना पुन्हा फक्त एखाद्या तालमीत फक्त कुस्तीचं मार्गदर्शक म्हणून नेमलं. मग ही जी त्या स्पोर्ट्समनची विटंबना होते, हे जे काही आयुष्य त्यांना जगावं लागतं त्याला जबाबदार कोण? त्यांच्या बाजूनी लढणारं समाजात कोणीच नव्हतं का? त्यांनी दाखवलेलं कर्तृत्व हे काय, तो कुस्ती हा खेळ काय अगदी नगण्य खेळ आहे का? प्रचंड मेहनत त्यांनी पण घेतलेली होती. अशा काही घटना या आपल्या भारत देशात कधीही दुर्लक्ष न करण्यासारख्या अशा घटना घडून गेलेल्या आहेत. निदान तशा घटना याची पुनरावृत्ती होऊ नये, भविष्यामध्ये तरी अशा लोकांना कुणीही सरकारने किंवा समाजाने वंचित ठेवू नये असं एक आवर्जून मनापासून वाटतं. तोच भाग मी बोलेन. आज लाडकी बहीण योजना तुम्ही देताय, जनतेच्याच पैशातनं देताय, पण यासोबतच तुम्ही कलाकारांना पेन्शन का वाढवत नाही आहेत? एखादा लोकनाट्य करतो, 30-40 वर्ष एखादी बाई लोकनाट्यासाठी जीवन वाहून घेते, ती कला जिवंत ठेवते, त्या लोकांना किती तुटपुंजी पेन्शन आहे.
कोणताही कलाकार घ्या, कलेचं माध्यम कोणतंही घ्या, नाट्यकलाकार असू द्या, सिनेकलाकार असू द्या, ज्याने आपल्या देशातल्या या कलेचं साता समुद्रापलीकडं नाव नेलं आहे. एखादा कलाकार वर्षानुवर्ष कष्ट करतो, त्याला उपजीविकेचं काही साधन नसतं, त्याच्या उमेदीच्या काळात सगळ्या लोकांनी त्याच्याकडनं आनंद घेतलेला असतो. फॉर एक्झाम्पल गीतकार संतोष आनंदजी, प्रचंड चांगली चांगली गाणी लिहिलेला हा एक लिरिक्स रायटर, गीतकार. काय हाल झाले त्यांचे. आत्ता कुठल्या तरी नेहा कक्कर यांच्या त्या रिॲलिटी शोमध्ये त्यांना बोलावलं गेलं चीफ गेस्ट म्हणून, आणि मग तिथं त्यांना काही डोनेशन्स दिली गेली. अहो, ती पोटाचं खळगं भरण्यासाठी तरी पुरतील का? 5 लाखाची देणगी नेहा कक्करनी दिली, आणि मग तिच्याकडं बघून इतर लोकांनी मग 1,00,000-2,00,000 असे काहीशे 15-20 लाख रुपये जमले असतील त्यांच्याकडं. आज काय त्याचं व्याज येतं, काय त्या गीतकाराचं खळगं तरी भरेल का पोटाचं? अशी वेळ या इतक्या महान कलाकारांवर आपल्या देशात येऊ शकते, येते, हे दृश्य दिसतं ना, मन हेलावून जातं. आज मेहेंदळे साहेब गेलेत. एक मोठी पोकळी, शिवछत्रपतींचा इतिहास. अहो, या शिवछत्रपतींच्यावर भाषण द्यायचं म्हणलं तरी 100 वेळा माणूस विचार करतो. इतकं सोपं नाही आहे ते. आणि मग त्यातून मग लिखित स्वरूपात कायमचं काही लेखन करायचं तर केवढा दांडगा अभ्यास लागतो, केवढा व्यासंग लागत असेल. काय ह्या माणसांनी कष्ट घेतले असतील तेवढं लेखन करायला. आजही त्यांचं प्रकाशित न झालेलं भरपूर साहित्य उपलब्ध आहे. आता ही जबाबदारी एक चांगला मित्र, चांगला भाऊ म्हणून खासदार प्रदीप रावत यांच्यावर आली. त्यांना ते बळ मिळो आणि मेहेंदळे साहेबांचं अस्तित्व त्या साहित्यरूपाने सतत या समाजाला जाणवत राहो. त्यांची कीर्ती काय होती हे ते गेल्यानंतर तरी मनामनापर्यंत पोहोचत राहो. यात सदिच्छा आपण एक समाजाचा घटक म्हणून, एक छोटा कलाकार म्हणून मी तरी व्यक्त करू शकतो. परंतु याच्याही पलीकडे जाऊन मलाही काहीतरी केलं पाहिजे ही खंत नेहमीच असते. मी पण जे करतोय ते अतिशय सामान्य माणसांसारखंच, मी जे आत्ता वक्तव्य केली त्याच कॅटेगरीत मी पण बसतो. नाकारत नाही आहे मी हे. पण ह्याच्यातनं आपण कुठेतरी पुढं गेलं पाहिजे. अशी जितकी म्हणून माणसं आहेत तितक्या माणसांना शोधून काढलं पाहिजे. त्यांचे सध्या काय हाल अपेष्टा चालू आहेत, त्यांचं जगणं कसं सुकर होईल याच्यासाठी आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन गोळा करता येईल का, असं आपण इंडिव्हिज्युअलीसुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. एकाला हात लावला दुसरा हात जोडत गेलो तर अशी साखळी निर्माण केली गेली पाहिजे. असं कार्य करणाऱ्यांची साखळी निर्माण झाली पाहिजे. कोणतीही संस्था, रजिस्टर्ड संस्था काढून उगीच 10-11 माणसं नेमायची आणि भ्रष्टाचाराला परत एक स्कोप द्यायचा असले धंदे करण्यापेक्षा इंडिव्हिज्युअली आपण विदाऊट एनी रजिस्ट्रेशन, विदाऊट एनी बॅनर आपण हे कार्य करू शकतो, असं ज्यांना ठणकावून वाटतं, असं ज्यांना अगदी स्वाभिमानाने, अति विश्वासाने वाटतं आहे, अशा लोकांनी एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे. हा सल्ला, हे मत जाता जाता मेहेंदळे साहेबांना विनम्रपूर्वक, अतिशय नम्रतापूर्वक, विनम्र आदरांजली वाहता वाहता, त्यांच्या आठवणींना सुवासिक फुलं वाहता वाहता हे व्यक्त होतो आहे मी. पुन्हा असा व्यक्ती होणे नाही, इतका व्यासंगी. जी काही एक 10-5 माणसं आहेत भारत देशामध्ये शिवछत्रपतींच्या बाबतीत ज्यांनी काही अभ्यास केला आहे, अशी काही बोटावर मोजण्या इतकी महान माणसं आहेत, त्यापैकी एक व्यक्ती आज ही मोठी पोकळी निर्माण करून गेलेला आहे आपल्या महाराष्ट्रात. चला, त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, त्यांना पुन्हा एकदा मनुष्य जन्मच प्राप्त हो, याच सदिच्छा मी व्यक्त करतो. या जन्मात त्यांचं जे काही थोडंफार राहिलं आहे काम करायचं असं त्यांना वाटत असेल, ही खंत मनात घेऊन ते गेले असतील, तर त्या पुनर्जन्मात पुन्हा एकदा त्यांना ते काम करण्याची संधी मिळो, अशी ही आशा मी थोड्याशा भाबडेपणाने पण व्यक्त करतो आहे. मेहेंदळे सरांसारखा पुन्हा साहित्यिक होणे नाही, शिवछत्रपतींचा अभ्यासक होणे नाही. एक पुस्तक शिवछत्रपतींवरती लिहायचं म्हटलं, त्यांच्या जीवनकाळातला अभ्यास करायचा म्हटलं, तसं फार मोठं 100 वर्षाचं आयुष्य न लाभलेला राजा होता हा. पण जेवढं आयुष्य लाभलं तेवढ्या वेळात त्यांनी 200 वर्ष जगलेल्या माणसाचं पण कार्य करून टाकलं. इतके किल्ले, अशा पद्धतीने राज्यकारभार, अशा पद्धतीने हिंदवी स्वराज्य ते टिकवलं, कोणालाही आत घुसू दिलं नाही. इतकी मोठी कर्तबगारी दाखवत, सगळ्या मावळ्यांना एकत्र ठेवत, सर्वांच्या मनामध्ये एकच ध्येय पेरत पेरत जगलेला हा
सर्वात महान राजा, राजे शिवछत्रपती, त्यांचा हा अभ्यासक आज त्यांना भेटण्यासाठीच गेला. जे काही राहिलं ते त्यांनाच तो विचारणार जाऊन आणि पुन्हा पुढच्या जन्मी येऊन त्याचं लेखन करेल. काय काय बोलू आणि काय नाही असं झालं मला मेहेंदळे सरांच्याबद्दल, कारण त्यांचं कार्यच तसं महान आहे. शिवछत्रपती महाराजांच्यावरती 1-2 पुस्तकं लिहिलेल्या माणसांनासुद्धा मी जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी 2-3 वर्ष कष्ट घेतले असं त्यांच्या बोलण्यात आलं. त्याच्यावरनं तुम्ही विचार करा की मेहेंदळे सरांचं लेखन किती आहे आणि त्यांनी जीवनभर तो अभ्यास केला, पुरावे गोळा केले आणि पुराव्यानिशी त्यांनी लेखन केलं आहे, तेव्हा त्यांचे किती कष्ट झाले असतील, केवढा व्यासंग त्यांना सतत तेवत ठेवावी लागली असेल ती व्यासंगाची पणती, याचा आपण कल्पनाही करू शकणार नाही, इतके आपण सामान्य आहोत. पुन्हा एकदा माजी खासदार प्रदीप रावत आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आशाताई रावतजी यांचंसुद्धा मी खूप खूप मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एका मित्राला शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली. इवन उसके ज़िंदगी के बाद भी वो उनके ही नाम पे कुछ न कुछ ज़रूर करेंगे. त्यांचं जे काही अप्रकाशित साहित्य आहे ते प्रकाशित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केल्याचं मी ऐकतो आहे. ते कार्य त्यांचं सिद्धीस जावं आणि मेहेंदळे सरांना एक अमरत्व नक्की मिळत राहील, कारण त्यांचं साहित्य काहीही झालं तरी या पृथ्वीतलावर असंच राहणार आहे. ते मार्गदर्शक ठरणार आहे. जो जो कोणी शिवछत्रपतींच्याबद्दल अभ्यास करू इच्छितो त्याला ही एक पायवाट त्यांनी नक्की करून ठेवलेली आहे. पुन्हा एकदा मेहेंदळे सरांना विनम्र आदरांजली आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात आणि नक्की या व्हिडिओमध्ये मी जे काही आव्हान केलं आहे त्याप्रमाणे कोणी जर तयार असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी ऑन द नंबर गिवन इन डिस्क्रिप्शन.